Cancer Healer Center, a new beginning. ठाकरेंच्या शिवसेनेतील कोकणातल्या 3 नेत्यांची हकालपट्टी. माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार सुभाष बने आणि जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा. क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव, जाधवांकडून खंत व्यक्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर. दुपारी 2:30 वाजता चंपक मैदानात शिंदेंची जाहीर सभा. ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुभाष बनेंचा पक्षप्रवेश होणार. भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. 500 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश. आमदार किरण सामंतांसोबतच्या बैठकीत निर्णय. सुप्रिया सुळे 18 तारखेला बीडला जाऊन प्रशासनाला भेटणार. तपासावर कोणताही दबाव येता कामा नये. देशमुख कुटुंबाला न्याय मिळायला हवा, सुळेंची भूमिका. भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट. मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी धसांकडून भेट, तर बावनकुळेंच्या घरीही मुंडे धसांची 4.5 तास चर्चा झाल्याची माहिती. सुरेश धस कधीही पलटी मारतील, बीडचे लोक मला सांगायचे. धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला. जनता त्यांना क्षमा करणार नाही, संजय राऊतांचा निशाणा. बीड हत्या प्रकरणावरून सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमधील मनभेद दूर करू. धस मुंडेंनी एकत्रित काम केल्यास देशमुखांना अधिक चांगला न्याय मिळेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला. सुरेश धस यापुढे काय करतील हे महत्त्वाचं. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील. भाजपच्या संघटना पर्व कार्यशाळेत रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. विधानसभेत दानवेंवरही जनता थुंकली, राऊतांचं प्रत्युत्तर. बीड 2 कोटी खंडणी प्रकरणात आरोपी सुदर्शन गुलेच्या आवाजाचा नमुना घेतला. तपास अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पालिका निवडणुकीपूर्वी नाशकात मनसेला पुन्हा धक्का. 25 ते 30 पदाधिकारी भाजपत जाणार. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतरही पक्षात गळती सुरू. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक 24 फेब्रुवारीला ठाण्यात जनता दरबार घेणार. भाजप संपर्क प्रमुख म्हणून ठाणेकरांच्या समस्या जाणून घेणार. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप पक्षवाढीवर नाईकांचा भर. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात मॅनेजर हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. बँकेत 122 कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून बंदी. सिडकोकडून पुन्हा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास. गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलली. अंतिम यादीनुसार 21,399 अर्जदार पात्र. गोरेगावच्या पत्राचाळीतील घरांसाठी 16 फेब्रुवारीऐवजी 26 फेब्रुवारीला सोडत. पत्राचाळीतील मूळ भाडेकरूंसाठीच्या पुनर्वसित इमारतींचं काम पूर्ण. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार. जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ TV9 कडे. तडे गेलेल्या शेळ्यांना काचा चिकटवल्याचा प्रकार. शनी शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक केला जाणार. भेसळीच्या तेलाने शेळीची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय. राज्यात जीबीएस आजाराचे 5 बळी. नागपुरातील 55 वर्षीय रुग्णाचा आयसीयूत उपचारादरम्यान मृत्यू, तर सांगलीच्या मिरजेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती. Cancer Healer Center, a new beginning.